मित्रांनो, जून महिन्यात सर्वांना मान्सूनचे वेध लागलेले असताना नवा महिना सुरू होताच अनेक गोष्टींसंदर्भातील नेम हे बदललेले आहेत। त्याचा सर्वांच्या दैनंदिन आयुष्यावरती परिणाम होणार आहे। काय आहेत हे नवीन बदल जाणून घेऊया। तर मित्रांनो, पहिला जो बदल होणार आहे तो आहे दुप्पट टीडीएस कापणार। आयकर खात्याने आधार पॅन जोडणी 31 मे पर्यंत बंधनकारक केली होती। 1 जून पासून दुप्पट दराने टीडीएस कापण्यात येणार आहे। यापूर्वी अनेकदा यासाठी मुदतवाढ सुद्धा देण्यात आली होती। यंदा मात्र मुदतवाढ दिलेली नाहीये। त्यामुळे आधार आणि पॅन जोडणी केलेली नसल्यास या महिन्यात करून घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे। त्याच्यानंतर या महिन्यात दुसरा जो बदल होणार आहे मित्रांनो, तो आहे वाहन चालक परवान्याची चाचणी देणे होणार सोपे। मित्रांनो, वाहन चालक परवान्याशी संबंधित नियमात बदल करण्यात आले आहेत। इच्छुक वाहन चालकांना परवाना घेण्यासाठी वाहन चालक चाचणी आता ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रावरही देता येणार आहे। आरटीओ मध्ये चाचणीसाठी जाण्याची आवश्यकता नाही। ज्या केंद्रांना आरटीओने मान्यता दिली आहे तेच ही चाचणी घेऊ शकतील। याचा सर्वसामान्यांना फायदा होणार आहे। त्याच्यानंतर तिसरा जो बदल होणार आहे मित्रांनो, तो आहे अल्पवयीनांना जर गाडी दिली तर मोठा दंड होणार आहे। मित्रांनो, 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीनांनी गाडी चालवल्यास 25,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। तसेच अशा वाहन मालकांचा देखील वाहन चालक परवाना हा रद्द होऊ शकतो। तसेच संबंधित अल्पवयीन चालकाला 25 वर्षाचे वय होईपर्यंत परवाना मिळणार नाही। अतिवेगात वाहन चालवल्यास यापुढे 2,000 रुपये, विना परवाना वाहन चालवल्यास 500 रुपये दंड होईल। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो महत्त्वाचा बदल आहे तो आहे गॅस आणि पेट्रोल संबंधित। मित्रांनो, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीचा आढावा घेऊन बदल जाहीर करतात। 1 मे रोजी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर हे कमी केले होते। यावेळी देखील किमतीत बदल होऊ शकतो। याशिवाय घरगुती गॅसची किंमत तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो बदल होणार आहे जून महिन्यात तो आहे आधार कार्ड संबंधित। मित्रांनो, ज्या लोकांनी 10 वर्षापासून आपले आधार कार्ड हे अपडेट केलेले नसेल त्यांनी लगेच करून घ्यावे। तशी सूचना गेल्या वर्षीच करण्यात आली होती। 14 जून पर्यंत ही सेवा अगदी मोफत असणार आहे। म्हणजे 14 जून पर्यंत तुम्ही आधार कार्ड हे मोफत अपडेट करू शकणार आहात। त्यानंतर अपडेट केल्यास शुल्क हे भरावे लागेल। UIDAIच्या वेबसाईटवरून स्वतः आधार कार्ड हे अपडेट केल्यास ही सेवा अगदी मोफत असणार आहे। आधार कार्ड केंद्रावर गेल्यास शुल्क भरावे लागेल। आधार केंद्रावर एका अपडेटसाठी 50 रुपये हे शुल्क आकारले जाते। त्यामुळे 14 जून पर्यंत UIDAIच्या वेबसाईटवरून तुम्ही स्वतः आपले आधार हे अपडेट करून घ्यायचे आहे, जर तुम्ही ते 10 वर्षापासून अपडेट केलेले नसेल तर। अशा पद्धतीने मित्रांनो, 1 जून पासून हे महत्त्वाचे बदल झालेले आहेत आणि काही महत्त्वाचे नियम सुद्धा लागू झालेले आहेत।